श्री स्वामी समर्थ. स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. येथे मोरपीस ठेवा अत्यंत लाभदायक असते. असे दूर होतील वास्तुदोष. मोरपिसाचा एक उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करू शकतो. सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे 8 मोरपीस घ्या व ते व्यवस्थित एकत्र बांधा. मग ते हातामध्ये धरून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्यास तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतील. नंतर या मोरपिसांना तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्या सर्व व्यक्तींना ते दिसतील. या ठिकाणी नक्की ठेवा मोरपीस. मोरपिसाचा पंख आपल्या देवघरात जरूर ठेवावा. नियमित पूजा झाल्यानंतर या पंखाने देवाला हवा घालावी. ईश्वर चरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवणार नाही. ग्रहदोष दूर करण्यासाठी जर तुम्ही शनीच्या कोपामुळे चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय केल्यास नक्की आराम मिळेल. शनिवारी काळ्या धाग्यामध्ये 3 मोरपीस बांधा. 5 अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडा व ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्यास तुमच्यावरील शनीची वक्रदृष्टी नाहीशी होईल. लॉकर जवळ ठेवा या गोष्टी. जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल व कित्येकदा प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसे टिकत नसतील तर हा तुम्ही उपाय नक्की करा. आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी 3 मोरपंख नक्की ठेवा. असे केल्यास आई लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि घरात धनसंपत्तीची वाढ होते असे मानले जाते. अशी दूर करा नकारात्मक ऊर्जा. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच दृष्ट दोषापासूनही रक्षण होते. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा. श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलंही बाळकृष्णाचे रूप आहेत असे मानले जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी मूल बसून मुले अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस जरूर लावावे. असे केल्यास मुलांच्या एकाग्रतेत वाढ आणि वाचलेल्या गोष्टी त्यांना कायम लक्षात राहतात. श्री स्वामी समर्थ.